नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 14 सप्टेंबरला उत्तर प्रदेशमध्ये हाथरस येथे जी घटना घडली ती खूप भयानक घटना होती. 19 वर्षाच्या मुलीवर रेप करण्यात आला आणि ज्यावेळेला ही घटना घडली त्यावेळेला त्या मुलीचे आई आणि भाऊ हे दोघंही शेतात होते. म्हणजे पूर्ण फॅमिली बरोबरच ती एक प्रकारे त्यांच्या शेतामध्ये होती. तिला खेचत घेऊन जाऊन तिच्यावर रेप करण्यात आला आणि तेवढ्यावरच ते थांबले नाही, तर रेप नंतर सुद्धा तिची जीभ कापून टाकण्यात आली, पाठीचा कणा मोडण्यात आला. तिने कोणाला सांगू नये म्हणून या गोष्टी करण्यात आल्या. म्हणजे ही जनावरं आहेत की काय, आपण यांना प्राणी पण म्हणू शकत नाही, कारण की प्राणी सुद्धा स्वतःच्याच जातीला खाऊन टाकत नाहीत. मग आता पूर्ण देशभर एक रागाची लाट उसळलीच आहे. सगळेजण कायदा कठोर करा, कायदा कठोर करा असं ओरडतायत. पण जर बघायला गेलं, माझं जर मला मत मांडायचं असेल तर कायदा कठोरच आहेच. मृत्यूदंडाची शिक्षा सुद्धा आहे आता या घटनेला, या गुन्हेगारीला. मग आपल्याला या लेक्चरमध्ये आपल्या देशामध्ये या केसबद्दल कोणता कायदा आहे ना तेच समजून घ्यायचंय. पण मग कायदा असून सुद्धा अजून कायदा कठोर करा असं का म्हणण्यात येतंय? कारण की या कायद्याला कोण घाबरतच नाहीयेत. कायद्याच्या अंतर्गत येऊन शिक्षा मिळावी तिथपर्यंत तो गुन्हेगार पोहोचतच नाहीये. आता याचं महत्त्वाचं कारण ते म्हणजे केसमध्ये ज्या नवीन नवीन डेव्हलपमेंट्स येत आहेत ना त्या. खरं तर या लेक्चरबद्दल मी 2-3 दिवसांपूर्वीच तुमच्याशी बोलणार होती, पण बोलता बोलताच अशा काही घटना समोर आल्या ना त्या खरंच खूप हादरवून टाकणाऱ्या होत्या. आता केसबद्दल मी जास्त डिस्कस करत नाहीये, ते मला करता येत नाहीये. जे मी बोलते थोडंसं स्टेबल राहून बोलण्याचा प्रयत्न करते तुमच्याशी. पण सुरुवातीला तर ही केस पोलिसांकडूनच, जे स्थानिक पोलीस होते त्यांच्याकडूनच दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता इथे थोडंसं आपण मीडियाला थँक्स म्हणू शकतो, कारण की मीडियामुळे ही केस आपल्यासमोर आली आणि सगळ्यांना समजली. पण नक्कीच अशा प्रकारची ही एकच केस नसेल, अशा अनेक केसेस होत असतील ज्या पोलिसांकडूनच दाबल्या जातात उच्च नीच या भेदभावावर. भारतामध्ये अजून सुद्धा अशी परिस्थिती आहे जिथे गुन्हा करणारा व्यक्ती जर उच्च जातीतला असेल तर त्याच्यावर ॲक्शनच घेतली जात नाही आणि दलितांवर जर अत्याचार झाला तर त्यांना न्यायच मिळत नाही. आहेत बरीच ठिकाणं आहेत आणि स्पेसिफिकली मी सांगते की नॉर्थ इंडियामध्ये अशी भरपूर ठिकाणं आहेत जिथे आज सुद्धा अशी घटना कुठे ना कुठेतरी घडत असेल. कारण की तिथून केसेसच येतात. आपला जो डेटा आहे तो आपण लेक्चरच्या शेवटी बघणारच आहोत की कसा आपल्या भारताचा डेटा या केसेसमध्ये. तुम्ही सगळ्यांनी जर आर्टिकल 15 हा मूवी बघितला असेल ना, त्यामध्ये तुम्हाला समजेल की कशा प्रकारे अत्याचार केले जातात, गुन्हेगाराला शिक्षा मिळत नाही, केसेस कशा प्रकारे पूर्णपणे वळवल्या जातात, या सगळ्या गोष्टींची माहिती ना त्या मूवीमध्ये मिळेल तुम्हाला. जर तुम्ही बघितला नसेल ना तर मी इन्सिस्ट करते की एकदा तुम्ही मूवी बघून घ्या, म्हणजे इथे जास्त डिस्कस करण्याची गरज मला पडणार नाहीये. आता या केसबद्दल जर आपण बोलतोच आहे तर महत्त्वाचं आहे ते म्हणजे कोणते कायदे. परीक्षेच्या दृष्टीने मी हे लेक्चर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे जे कायदे आहेत रेप रिलेटेड तेच आपण थोडेसे बघणार आहोत. कसे आर्टिकल्स आहेत आपल्या देशामध्ये, कशा शिक्षेची तरतूद केलेली आहे, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं असणार आहे. तर लेक्चर नीट लक्ष देऊन बघा, एक एक पॉईंट समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. थोडीशी कायद्याची लँग्वेज आहे, मी ट्राय करेल, पॉसिबल तेवढं ट्राय करेल की तुम्हाला इझी वेमध्ये समजावं. ओके, मग आता या लेक्चरची PDF तुम्हाला आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. तसंच तुम्ही याचं ऑडिओ लेक्चर डाउनलोड करू शकता. आणि त्याचप्रमाणे राज्यसेवा 2021 या बॅचचे ॲडमिशन सध्या सुरू आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की ॲडमिशन घेऊ शकता. प्लस विजन HBD हे कुपन कोड वापरून 5 तारखेपर्यंत 40% डिस्काउंट तुम्हाला राज्यसेवा 2021च्या बॅचमध्ये मिळेल. ओके, मग आता वळूया आपण आपल्या टॉपिककडे. पुढे आपल्या देशातला कायदा समजून घेण्याआधी मला असं वाटतं की तुम्हाला ही गोष्ट सुद्धा माहिती असली पाहिजे. लायबेरिया हा एक अविकसनशील देश आहे, आफ्रिका खंडातला, अटलांटिक महासागर जवळ आहे. पूर्ण कोस्ट त्याचं अटलांटिक महासागराने वेढलेलं आहे.
अविकसनशील देश, खूप दारिद्र्य, खूप बेरोजगारी आणि त्यात बलात्काराला भरपूर वर्षापासून सामोरं जाणारा हा देश, लैंगिक अत्याचाराला सामोरा जाणारा हा देश, त्याने जो निर्णय घेतलाय ना, त्या निर्णयावर आपण फोकस करू शकतो आणि आपल्या देशात सुद्धा असा काहीतरी कठीण कायदा आला पाहिजे की तो व्यक्ती अशा प्रकारचं कोणतं कृत्य करण्यापासून घाबरेल, असा कायदा. तर तिकडचे प्रेसिडेंट जॉर्ज व्हे हे एक फुटबॉलपटू होते. तर त्यांनी बलात्काराला राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आणि या गंभीर समस्येवर उपाय म्हणून नवीन उपाययोजना करण्याचे आदेश दिले. इम्पॉर्टंट आहे, डिरेक्टली रेपलाच राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आणि त्यांनी आता भरपूर वर्षांपासून त्यांच्याकडे या लैंगिक अत्याचाराच्या केसेस वाढत होत्या, तिथे भरपूर आंदोलनं सुद्धा केली जात होती आणि त्यावरच त्यांनी हा उपाय केला. लैंगिक हिंसाचाराला सामोरं जाण्यासाठी बलात्काराला राष्ट्रीय आणीबाणी त्यांनी जाहीर केली. तर त्यांची एक परिषद भरलेली राजधानीमध्ये आणि तिथेच त्यांनी ही घोषणा केली. मग यामध्ये ज्या उपाययोजना आहेत ना, त्या सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. जसं बलात्कारासाठी वकील असणारे एक स्पेशल, त्याचप्रमाणे राष्ट्रीय लैंगिक गुन्हेगाराची नोंदवली जाईल, म्हणजे डिरेक्टली राष्ट्रीय लेवलला, नॅशनल लेवलला ही गुन्हेगारीची नोंदवली जाईल, सगळ्या घटनांची नोंद होईल. तसंच महत्त्वाचं म्हणजे लैंगिक आणि लिंग आधारित हिंसाचारासाठी सरकार एक राष्ट्रीय सुरक्षा कार्यबल स्थापन करेल, म्हणजे एक फोर्सच स्थापन करण्यात येणार आहे या हिंसाचारासाठी. ओके, मग आपल्या देशाने सुद्धा या लहानशा देशाकडून काहीतरी शिकलं पाहिजे आणि त्याच प्रकारचे कायदे, काही तरतुदी करण्यात आल्या पाहिजेत, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि अशा लोकांसाठी मृत्यूदंडापेक्षा अजून काय शिक्षा असली पाहिजे, तोच मोठा प्रश्न निर्माण होतो की उकळत्या तेलाचा कॉन्सेप्टच आता आपण आणला पाहिजे. ठीक आहे, आता त्या तर सगळ्या वेगळ्या गोष्टी झाल्या, पण आपण वळूया आता आपल्या इम्पॉर्टंट मुद्द्याकडे, ते म्हणजे सेक्शन 375. IPCच्या सेक्शन 375 मध्ये रेप म्हणजे काय, रेपची व्याख्या जी आहे ती पूर्ण डिटेलमध्ये सांगण्यात आलेली आहे. IPCचा कायदा कधी आलेला, 1860 मध्ये. आता IPCचं ना एक दुसरं कोड आहे, ते म्हणजे क्रिमिनल लॉ. तर या क्रिमिनल लॉ मध्ये सेक्शन 375 येतं. आणि क्रिमिनल लॉ कोणी आणलेला ना, तर हे सुद्धा तुम्ही थोडंसं माहिती करून घ्या. लॉर्ड मेकॉले याने असं सांगितलेलं की जे इंडियन पिनल कोड आहे ना, त्याचे 2 कोड्स असले पाहिजेत. मग एक इंडियन पिनल कोड करण्यात आलं आणि दुसरं क्रिमिनल प्रोसिजर लॉ करण्यात आला. मग त्याच क्रिमिनल लॉमध्ये सेक्शन 375 आणि सेक्शन 376 आहे. सेक्शन 375 मध्ये रेप म्हणजे काय, कोणत्या गोष्टीला रेप म्हणण्यात येईल त्याबद्दल व्याख्या दिली आहे. तर सेक्शन 376 मध्ये रेपच्या गुन्हेगाराला कोणकोणत्या प्रकारच्या शिक्षा असतील त्या शिक्षेच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. मग सर्वात आधी आपण सेक्शन 375 काय आहे ते समजून घेऊया. थोडंसं तुम्हाला लँग्वेज कठीण वाटेल कारण की पूर्णपणे कायद्याची भाषा आहे. मी पॉसिबल वेने इझी करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न तर करेलच. मग सेक्शन 375 नुसार कशाला रेप म्हणण्यात येतं, तर पहिलं म्हणजे जर महिलेच्या इच्छेविरुद्ध किंवा महिलेच्या संमतीशिवाय जर एखाद्या पुरुषाने त्या महिलेबरोबर सेक्स केला तर त्याला रेप कन्सिडर केलं जाणार आहे. ओके, म्हणजेच इच्छा आणि संमती दोन्ही असलं पाहिजे. जर दोन्हीही नसतील तर ते रेप कन्सिडर केलं जाणार आहे. ओके, आता इथे ना सेक्शन 375 वर बऱ्याच वेळेला असा सुद्धा टीका केली जाते की पूर्णपणे हे बायस्ड असं आर्टिकल सेक्शन आहे, कारण की यामध्ये फक्त महिलांसाठी तरतुदी केलेल्या आहेत, पुरुषांसाठी नाही. ओके, म्हणजेच महिलांसाठीचाच हा कायदा आहे अशा टीका केल्या जातात आणि ते बरोबर सुद्धा आहे. पण इथे एक पॉस्को ॲक्ट सुद्धा आहे. पॉस्को ॲक्ट यामध्ये जे लहान बालकांवर अत्याचार होतो, लैंगिक अत्याचार होतो, त्याच्यासाठीचा तो कायदा आहे. तर त्या कायद्यामध्ये मुलं आणि मुली दोघांसाठीच्या तरतुदी आहेत, पण सेक्शन 375 ना त्यामध्ये फक्त महिलांसाठीच तरतुदी दिलेल्या आहेत. ओके, आता दुसरं काय आहे, तर महिलेची संमती असेल पण ती संमती जर तिला भीती दाखवून घेतली असेल तर त्याला सुद्धा रेप कन्सिडर केलं जाईल. जर समजा एखाद्या महिलेला तिला जीवे मारण्याची धमकी दिली किंवा तिच्या रिलेटिव्हजला जीवे मारण्याची धमकी दिली
धमकी देऊन जर तिची संमती घेतली तर त्यावेळेला तो जो ॲक्ट आहे तो रेप मानला जाईल. तसंच त्या पुरुषाला माहिती असेल की तो त्या महिलेचा पती नाहीये. आता ही गोष्ट ना थोडीशी नीट समजून घ्या. ॲक्टमध्ये काय दिलंय, जर त्या पुरुषाला माहिती असेल की तो त्या महिलेचा पती नाहीये, पण त्या महिलेला वाटत असेल की तो पुरुष त्या महिलेचा पती आहे. ओके, आता इथे वाटण्याची गोष्ट येईल. पुरुषाला माहिती आहे की तो तिचा हस्बंड नाहीये, पण त्या स्त्रीला वाटतंय की तो तिचा पती आहे, आणि ज्या वेळेला तो पुरुष तिच्याबरोबर सेक्स करेल तर त्यावेळेला तो रेपच कन्सिडर केला जाईल. आपल्या भारतामध्ये बघा भरपूर वेळेला असं होतं की एखादा पुरुष महिलेला लग्नाचं आमिष दाखवून तिच्याबरोबर रिलेशन ठेवतो. म्हणजे इथे त्या महिलेची फसवणूकच होते ना, चुकीच्या मार्गाने तिच्याबरोबर रिलेशन ठेवलं जातंय. मग त्यावेळेला ते सुद्धा रेपच कन्सिडर केलं जाईल. नंतर दारू किंवा इतर कोणत्याही नशेच्या अवस्थेत महिलेची संमती असेल तरी सुद्धा, महिलेची संमती आहे, पण ती संमती देताना जर ती स्त्री, ती मुलगी जर दारूच्या अवस्थेत असेल किंवा इतर कोणत्याही नशेमध्ये असेल, म्हणजे जर बेसिकली ती शुद्धीमध्ये नसेल, तर ते सुद्धा रेपच कन्सिडर केलं जाणार आहे. आणि जी शेवटची तरतूद आहे ती खूप महत्त्वाची आहे. जर महिलेचं वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल तर तिची संमती असेल किंवा संमती नसेल तरी सुद्धा ते रेपच आहे. आता हे जे 18 वर्षाची जी तरतूद आहे ना, ती 2013 मध्ये करण्यात आलेली आहे. 2013ची अमेंडमेंट आता आपण बघणारच आहोत. तर आधी हे जे 18 वर्ष होतं ना, ते 16 वर्ष होते. अमेंडमेंट नंतर हे 18 वर्ष करण्यात आलं. 18 वर्षापेक्षा कमी जर त्या महिलेचं वय असेल आणि त्यावेळेला तिची संमती असू दे किंवा नसू दे तरी सुद्धा ते रेपच असणार आहे. अजून एक इथे पॉइंट येतो, ते म्हणजे जर समजा महिलेचं लग्न झालेलं असेल पण तिचं वय 15 वर्षापेक्षा कमी असेल, त्यावेळेला सुद्धा तो रेपच कन्सिडर केला जाईल. ओके, तर या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा की सेक्शन 375 नुसार रेपची कशा प्रकारे व्याख्या केली गेली आहे. त्यानंतर आता ना आपल्या भारतामध्ये बऱ्याचशा अशा केसेस आल्या, त्या तुम्ही मार्केबल केसेस अशा म्हणू शकता की ज्यामुळे या कायद्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आली. जसं त्यामध्ये निर्भया केस आहे, त्यानंतर एक जम्मू काश्मीरमध्ये कथुआ येते, लहान मुलीवर जेव्हा रेप करण्यात आलेला, एकदम अल्पवयीन मुलीवर रेप करण्यात आलेला, ती एक केस आहे. त्यानंतर 2 महत्त्वाच्या अमेंडमेंट झालेल्या. तर जेव्हा 2012ला निर्भया केस आली, त्यानंतर सरकारने जस्टिस JS वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली एक 3 सदस्यीय समिती स्थापन केली की सेक्शन 375 मध्ये अजून काय बदल केले पाहिजेत, त्या दुरुस्त्या सुचवण्यासाठी. त्यांनी त्यांचा अहवाल 29 दिवसातच सादर केला 22 जानेवारी 2013ला, आणि हा 631 पानांचा अहवाल त्यांनी सरकारला दिला. मग या अहवालानुसारच क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट 2013 पास करण्यात आला, आणि त्याच्यानुसार 3 फेब्रुवारी 2013ला ज्या नवीन तरतुदी आहेत त्या लागू करण्यात आल्या, ज्या नवीन दुरुस्त्या आहेत त्या लागू करण्यात आल्या. आता या दुरुस्त्या खूप महत्त्वाच्या आहेत. बऱ्याचशा गोष्टी 2013च्या अमेंडमेंटनुसार, दुरुस्तीनुसार ॲड करण्यात आलेल्या. जसं 2012ची जी निर्भया केस होती ती खूपच भयानक केस होती. मग त्यानंतरच्या ज्या तरतुदी आहेत ना त्या महत्त्वाच्या ठरतात. जसं महत्त्वाचं आहे, थोडंसं लक्षात ठेवा, पूर्वी जेल टर्म्स जसं 7 वर्षांचं असायचं, 20 वर्षांचं असायचं, पण निर्भया केस नंतर जस्टिस JS वर्मा यांच्या शिफारसीनुसार जर पीडित विक्टीम, जी विक्टीम असेल, तिची जर डेथ झाली असेल, तिचा जर मृत्यू झाला असेल, आणि जर ती व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये असेल. व्हेजिटेटिव्ह स्टेटचा अर्थ काय होतो, म्हणजे ती जिवंत तर आहे पण ती तिच्या शरीराची हालचाल करू शकत नाही. तर या 2 कंडिशन्समध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुद्धा आरोपीला होऊ शकते. ओके, जेल टर्म्स सुद्धा वाढवण्यात आलं, म्हणजे जे जेलमध्ये कारावासाची शिक्षा सुद्धा वाढवण्यात आली, आणि महत्त्वाचं म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा इथे ॲड करण्यात आली. ओके, त्याचप्रमाणे अजून एक महत्त्वाची गोष्ट करण्यात आली, ते म्हणजे सेक्शन 375 मध्ये रेपची जी व्याख्या आहे ती अजून थोडीशी ब्रॉड करण्यात आली. जसं सेक्सच्या व्याख्येमध्ये अनवेलकम फिजिकल कॉन्टॅक्ट, ओके, म्हणजे जसं टच करणं वगैरे या सगळ्या गोष्टी येतात. त्याचप्रमाणे जे सेक्शुअल वर्ड्स असतात, सेक्शुअल गेस्चर्स ज्या खानाखुणा केल्या जातात
त्या सुद्धा आल्या त्यामध्ये. आणि त्याचप्रमाणे विश नसताना किंवा इच्छा नसताना जर सेक्शुअल फेवर्स मागितले, काही डिमांड केलं, काही रिक्वेस्ट केली, इच्छा नसताना, संमती नसताना जर प्रोनोग्राफी दाखवली, पॉन्स दाखवले, तर त्यावेळेला सुद्धा काय होणार आहे, या सगळ्या गोष्टी सेक्शुअल रिमार्क्स, चुकीचे सेक्शुअल रिमार्क्स मानले जातील आणि शिक्षा होणार आहे. ओके. त्याचप्रमाणे ॲसिड अटॅक्स या सगळ्या गोष्टींसाठी पूर्वी 2, 3, 5 अशा वर्षांच्या शिक्षा होत्या. आता ही शिक्षा 5 ते 10 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली. ओके. म्हणजेच काय, इथे जे कारावासाची शिक्षा आहे या सगळ्या गोष्टींमध्ये वाढवण्यात आल्या. ओके. आता आपल्याकडे बघा कसं आहे, स्टॉकिंग, ओके, जसं एखाद्या मुलीचा पाठलाग करणं, छेडछाड करणं, या सगळ्या गोष्टींना नॉर्मल मानल्या जातात, बऱ्याच वेळेला नॉर्मल मानल्या जातात, पण त्या नॉर्मल नाही आहेत, त्या सुद्धा लैंगिक अत्याचारामध्येच मोडतात. म्हणून या सगळ्या गोष्टी रेप सेक्शन 375 यामध्ये ॲड करण्यात आल्या. म्हणजेच काय, जी रेपची व्याख्या आहे ती वाढवण्यात आली. ओके. आणि त्यानुसार आता यांना कमी शिक्षा नाही तर जास्तच शिक्षा होणार आहे. ओके. त्याचप्रमाणे मग 2018ची जी केस आलेली जम्मू काश्मीरमधली, कथुआ जिल्ह्यातली, जी लहान अल्पवयीन मुलीवर जेव्हा रेप करण्यात आलेला, त्यानंतर सुद्धा क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट 2018 आलं. आता यामध्ये काय चेंज करण्यात आलं, जर समजा मुलीचं वय 12 वर्षांपेक्षा जास्त असेल तर त्यावेळेला सुद्धा डेथ पॅनल्टी म्हणजेच काय तर मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येणार आहे. आता इथे अशी कंडिशन नाही आहे की डेथ झाली पाहिजे किंवा व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये असली पाहिजे, नाही. जर 12 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलीवर बलात्कार करण्यात आला तर त्या व्यक्तीला काय होणार आहे, डेथ पनिशमेंटच होणार आहे. आणि तसंच या केसमध्ये जी मिनिमम पनिशमेंट आहे ना, तीच 20 वर्षांचं जेल असणार आहे. ओके. तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. हे सगळे लॉज किंवा यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या अमेंडमेंट करण्यात आलेल्या त्या सगळ्या महत्त्वाच्या. जर इंटरव्ह्यूला तुम्ही गेलात आणि यावर आता प्रश्न जर विचारलाच गेला तर या ॲक्टमधल्या तरतुदी तुम्हाला माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. ओके. आणि बघा, जे लहान अल्पवयीन मुलींवर जे रेप होतं आणि त्याच्याबद्दलची शिक्षा आहे ना, त्यामध्ये 1860 पासून काहीच चेंजेस करण्यात आले नव्हते. डिरेक्टली आत्ता चेंज करण्यात आलं. म्हणजे आपल्यासाठी ना, आपल्या सरकारसाठी ही थोडीशी लाजिरवाणीच गोष्ट आहे की तुम्ही रेप करणाऱ्या माणसाला एवढ्या वर्षांपर्यंत शिक्षेमध्ये काही वेगळी तरतूदच केली गेली नव्हती. ओके. मग या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आता अजून महत्त्वाच्या दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया, ते म्हणजे NCRBची रिपोर्ट, नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो. यामध्ये आपल्या देशामध्ये कसे क्राईम्स होत आहेत याबद्दल, म्हणजे जो आकडेवारी आहे, स्टॅटिस्टिकल डेटा, तो मेन्शन केला जातो. आता आपण आज जो डेटा बघणार आहोत ना, तो 2017चा आहे. आता तुम्ही म्हणाल मॅम आपण 2020 मध्ये आहोत, आपण 2017चा रिपोर्ट का बघतोय, कारण की NCRBने 2019 मध्येच हा रिपोर्ट जाहीर केलेला, पण तो होता 2017चा. ठीक आहे. आता या रिपोर्टनुसार महिलांविरोधात रिपोर्ट, म्हणजे महिलांवर जे अत्याचार होतात त्याच्या एकूण 3,59,849 एवढ्या रिपोर्ट्स दर्ज झालेल्या, खटले भरले गेले होते. आता हे फक्त तेवढेच केसेस आहेत ज्यावर FIR केले जातात. जे नाही केले जात त्यांचा आकडा माहिती नाहीये. ओके. मग आता एवढा म्हणजे ऑलमोस्ट 3,60,000 एवढ्या केसेस आलेल्या. त्यामध्ये सुद्धा जर आपण एक आकडा बघितला, आता आपण म्हणतोय की शिक्षा तर कठोर होत्या. 2013ला अमेंडमेंट करण्यात आली, 2018ला अमेंडमेंट करण्यात आली, पण शिक्षा जरी कठोर झाल्या असल्या तरी महिलांच्या अत्याचारामध्ये काही कमी होत नाहीये. कारण की 2016 मध्ये हा जो आकडा आहे महिलांच्या अत्याचाराचा तो 3,38,000 होता. म्हणजे बघा वाढच झालेली आहे ना. आणि 2015 मध्ये तो 3,20,000 होता. म्हणजेच बघा किती इथे चेंज झालेला आहे. आणि या सगळ्यामध्ये सर्वात जास्त ज्या केसेस आहेत ते उत्तर प्रदेशमध्ये आहेत. उत्तर प्रदेश टॉप लिस्टला आहे. उत्तर प्रदेशमधून 56,011 केसेस आलेल्या आहेत. त्यानंतर मागोमाग आपला महाराष्ट्र आहे, 31,900 केसेस. आणि त्याच्यानंतर थर्ड नंबरला आहे पश्चिम बंगाल. म्हणजेच बघा महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे स्त्रियांवर अत्याचार केले जातात त्यामध्ये महाराष्ट्र काही मागे नाही आहे. ओके. आणि ही खूप वाईट गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये. 21व्या शतकात बघायला गेलं तर आता आपण आहोत भारत देश, आणि अशा प्रकारच्या केसेस घडणं
म्हणजे शेमच आहे आपल्यावर. ओके, आता जास्त त्यामध्ये डिटेलमध्ये आपल्याला जायचं नाहीये की कशी परिस्थिती आपली. पुढचा डेटा आहे तो म्हणजे NCRBचा रेप डेटा, तो सुद्धा नीट लक्ष देऊन बघा. ज्या एकूण केसेस आता आपण बघितल्या ना त्याच्या 7% रेप केसेस येतात. त्यामध्ये 2017 मध्ये एकूण 32,559 एवढे बलात्काराचे खटले भरण्यात आले होते. सर्वात जास्त यामध्ये मध्य प्रदेश आहे, त्यानंतर उत्तर प्रदेश आहे. दिल्लीमध्ये पूर्वी ही संख्या खूप जास्त होती, पण दिल्लीमध्ये हळूहळू आता रेप केसेस कमी होताना दिसत आहेत. जसं 2017 मध्ये 13,076, म्हणजे या 2017च्या आधी जेवढे वर्ष गेलेले त्याच्यातल्या सर्वात कमी केसेस 2017 मध्ये आढळून आल्या. आणि जर एक कंपॅरिझन केलं बाकीच्या राज्यांशी तर त्यामध्ये अरुणाचल प्रदेश, गोवा, हिमाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा हे राज्य इतर राज्यांपेक्षा महिलांसाठी सुरक्षित आहेत. ओके, यामध्ये तर सर्वात जास्त बघा नॉर्थ ईस्टचे जे आपले राज्य आहेत ईशान्येकडचे तेच राज्य आहेत. यामध्ये फक्त गोवा आणि हिमाचल प्रदेश हेच वेगळे आहेत, बाकी सगळे नॉर्थ ईस्टकडचे राज्य एकदम सेफ आहेत. ओके, आणि त्याचप्रमाणे बघा हा जो डेटा आहे ना NCRBचा, जो महिलांच्या विरोधात अत्याचाराचा डेटा आहे, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात हे सुद्धा लक्षात ठेवा. जसं यामध्ये मर्डर, रेप, त्यानंतर हुंडाबळी आणि हुंड्यामुळे जे सुसाईड केल्या जातात त्या गोष्टी, ॲसिड अटॅक्स, किडनॅपिंग. ओके, या सगळ्या गोष्टी NCRB महिलांवर जे अत्याचार होतात त्याच्या डेटामध्ये कन्सिडर करते. ओके, मग लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. आय होप जो डेटा मी कव्हर केलेला आहे आणि जे कलम तुम्हाला कलम 375 जे सांगितलेलं आहे ते नीट समजलं असेल. कलम 375 मध्ये लक्षात ठेवा फक्त रेपच्या व्याख्या दिलेल्या आहेत आणि ज्या शिक्षेच्या तरतुदी आहेत त्या कलम 376 मध्ये दिलेल्या आहेत. मग त्यामध्ये 376 A, B, C, D असे आहेत की प्रत्येक कृत्यासाठी वेगवेगळ्या शिक्षांची तरतूद आहे. ओके, तर थांबूया आता आपण इथेच लेक्चरमध्ये. पुन्हा नेक्स्ट लेक्चरला भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.